नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून आम्ही 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न अशी एक सिरीज सुरू केलेली होती। तर त्या सिरीजचा आजचा 6वा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न, 29,503 में 5 के स्थानीय मान तथा 32,071 में 7 के अंकित मान में अंतर है। आता प्रश्नात विचारलं आपल्याला स्थानिक मान आणि अंकित मान। आधी तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की हे दोन आहे काय। पहा, स्थानिक मान म्हणजे काय असतो, एखादी संख्या दिलेली आहे त्या संख्येतला एक संख्या पकडतात आणि आपल्याला त्याचा स्थानिक मान विचारतात। हे एवढं इझी आहे। पहा, आता विचारलं काय आपल्याला 5 चा स्थानिक मान, तर कुठल्याही संख्येचा स्थानिक मान विचारला तर त्याच्या पुढे किती संख्या आहे तेवढे शून्य लावायचे त्या संख्येसमोर, म्हणजेच आपल्याला स्थानिक मान मिळून जाईल। म्हणजे 5 चा स्थानिक मान विचारलाय तर 5 च्या पुढे किती संख्या आहे 2, तर शून्य किती येईल 2, झाला स्थानिक मान। याच्या जागी तुम्हाला 9 चा स्थानिक मान विचारला असता तर काय केलं असतं, 9 च्या पुढे किती संख्या आहे 1 2 3, म्हणजे किती आले असते 9000। तर 5 चा स्थानिक मान विचारलाय म्हणून 5 च्या पुढे 2 शून्य आपण त्या 5 पुढे लावले। नंतर 7 चा अंकित मान विचारलाय। आता अंकित मान म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, दर्शनी मान। दर्शनी म्हणजे जो दिसतो तोच। 7 चा अंकित मान 7च येईल, याच्यात ना पुढे शून्य लागणार ना मागे। 7 चा अंकित मान 7। आता तुम्हाला 2 चा अंकित मान विचारला असेल तर तो 2च आला असता। आता 7 चा अंकित मान विचारलाय तर 7च येतो। आणि म्हटलं काय आहे, या दोघांचा अंतर म्हणजे 500 मधून 7 या दोघात अंतर किती आहे 493, झालं। ऑप्शन नंबर 1 493 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, हरीश ने एक स्कूटर 49,553 में खरीदा। उसने 8,076 का नगद भुगतान किया तथा शेष रकम को 37 बराबर किस्तों में देने पर राजी हुआ। प्रत्येक किस्त की राशि है। पहा, जेवढा लांब प्रश्न असला त्याला आपण लाईन बाय लाईन सॉल्व्ह करायचं की एका लाईनीत एक एक गोष्ट समजून घ्यायची। पहिले काय म्हणते, हरीशने एक स्कूटर किती रुपयात घेतला 49,553। चला, स्कूटर घेतली कितीला 49,553 ला। चला इथपर्यंत आलो, पुढे चलायचं। उसने 8,076 का नगद भुगतान किया। किती दिले त्यांनी सुरुवातीला 8,076 रुपये, बरोबर एवढे दिले तर काही ना काही उरण। 13 तून 6 गेले 7, 15 तून 8 गेले 7, 5 तून 1 गेला 4, 9 तून 8 गेला 1 आणि हे 4 जसेच्या तसे। आता आहे किती आपल्याला 41,477। पहा, एवढ्याची घेतली, एवढे पैसे दिले तर एवढे बाकी आहे आणखी। पुढे काय म्हणते पहा, शेष रकम को 37 बराबर किस्तों में देने पर राजी हुआ। शेष रक्कम कोणती आहे रे 41,477। तर बरोबर 37 बराबर किस्तों में म्हणजे आपल्याला त्याला ह्या संख्येला 37 किस्तीत वाटायचा आहे। पण त्यांनी विचारलं की आपल्याला एक किस्त किती रुपयाची पडेल। तर पहा, ह्या संख्येला 37 ने भाग देऊन द्यायचा। 37 एक 37 उरले 4, 37 एक 37 उरले 7, 37 दोन्ही 74 उरले 3, 37 एक 37, 1,121 रुपयाची एक किस्त पडेल। म्हणजेच ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। नेक्स्ट, 15 दिनों में मिनटों की संख्या निम्न में से किसके सेकंदों की संख्या के बराबर है। प्रश्न शांततेत वाचायचा नंतर सॉल्व करायचा। पहा, 15 दिन मध्ये मिनिटाची संख्या विचारली आहे तर 15 दिवसात आधी आपण तास काढून घेऊ किती असतात। तर किती असतात 15 चौक 60 उरले 6, 15 दुने 30 आणि 6 36, 360 तास असतात। पण आपल्याला मिनिट सांगितलं आहे तर याला इंटू करून टाकायचे। 6 6 36, सायंत्रिक 18 आणि 3 21, 216, हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे 21,600 मिनिट असतात 15 दिवसात आहे एवढे मिनिट। आता पुढे काय म्हटलं आहे, निम्न में से किसके सेकंदों की संख्या के बराबर है। पहा, हे दिले काय आपल्याला मिनिट, तर आपण आधी मिनिट आणि आपल्याला ऑप्शन कशात दिले आहे घंट्यात, तर घंट्याचे 60,
या दोघांना ह्या ह्याच्यातून भागायचं. पहा, शून्यापासून शून्य कॅन्सल, शून्यामधून शून्य कॅन्सल, 6 त्रिक 18, 6 6 36, 6 6 36. ऑप्शन म्हणजे किती आले रे? 6 हवर. म्हणजे ऑप्शन नंबर 4 6 घंटे या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला नेक्स्ट. निम्न में से कौन सा सही नहीं है? पहा, कधी कधी प्रश्न आपण घाईघाईत वाचत नाही. आपल्याला वाटते की हमेशा इनमें से कौन सा सही है, इनमें से कौन सा सही है, आपण असं वाचत असतो. पण कधी कधी आपल्याला एक्झामिनर थोडा जंबल करतो. सहीच्या जागी सही नाही है आहे असं टाकून देतो. तर प्रश्न योग्य प्रकारे वाचायचा आधी, मगच सॉल्व्ह करायचा. पहा काय म्हणते याच्यापैकी कोणी सही नाही आहे म्हणते. पहा, 2005 ग्रॅम बराबर 2.005 किलोग्रॅम होता है. आता पहा, हे बरोबर आहे का? 1 ग्रॅम म्हणजे तुम्ही सांगा मला किती होतं? 1 किलोग्रॅम म्हणजे किती होतं? 1 किलोग्रॅम मध्ये किती होतं? 1000 ग्रॅम. बरोबर. तर इथे एक संख्या दिलेली आहे, तर याच्यात 3 संख्येनंतर पॉइंट येईल, म्हणजे 2.005. म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे. बरोबर. पहा, दुसरं इक्वेशन मोठं आहे, तर आपण दुसऱ्याकडनं जाता तिसऱ्याकडे जायचं. पहा काय आहे? 10 का शतांश बराबर 0.1 आहे. शतांश म्हणजे रे शतकीय. 10चा शतांश विचारलाय आपल्याला. तर या 10च्या किती संख्ये पुढे पॉइंट येईल? 2. 2 संख्येनंतर पॉइंट येईल. 1 2 इथं इन पॉइंट, म्हणजे आलं किती? 0.1. हे सुद्धा बरोबर आहे. तिसऱ्या शेवटच्या याच्यावर जाऊ आपण. हे राहू देऊ, पहिले पाहू याचं. 55 लिटर 55 मिली. आता तुम्ही म्हणता असाल हे काऊन राहू देऊ? पहा, जिथे आपल्याला टाइम लागतो ते चेक करण्याआधी आपण जिथे टाइम आपला लवकर हे होऊन जाईल, लवकर प्रश्न आपल्याला काढता येईल, त्याच्यावर जायचं ना. म्हणून आपण याच्यावर आलो. पहा काय म्हणतो? 55 लिटर बरोबर 55 मिली. 55 लिटर 55 मिली बरोबर 55.55 लिटर. पाहू, 55 लिटर 55 मिलीलिटर असं दिलंय आपल्याला. बरोबर काय सांगितलं आहे की 55.55 लिटर होतं का? तर 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होतं? 1000 मिलीलिटर होतं. तर इथं 1000 मिलीलिटरचा आपण जर विचार केला तर ही संख्या किती बनायला पाहिजे होती? 55.055. म्हणजेच हेच ऑप्शन चुकीचं आहे आणि तेच आपल्याला विचारलं आहे. तर बाकी काही गोष्टी पाहायची गोष्ट पडली का? इथं आपल्याला चुकीचं मिळालं ना, तर सरळ टिक करून द्यायचं. ऑप्शन नंबर 4. त्यामुळे आपला टाइम सुद्धा वाचेल. चला नेक्स्ट. एक संख्या दिली आहे, त्याचा आपल्याला म्हणजे मसावी विचारला आहे. कालच्या सेटमध्ये आपण पाहिलं होतं की काही संख्या फ्रॅक्शन मध्ये दिलेल्या होत्या, तर त्याचा लसावी आणि मसावी काढणं शिकवलं होतं. चला तीच पद्धत आपण यूज करू. समान मांडणी केली. बरोबर. जेव्हा मी काल काय म्हटलं, जे ही फ्रॅक्शन मध्ये संख्या असली, जे विचारलं त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काय विचारलंय? मसावी. मग काय करायचं? वरच्या संख्येचा मसावी काढायचा आणि खालच्या संख्येचा लसावी काढायचा. बरोबर. वरच्या संख्या आधी मांडून घेऊ आपण. 41 14 आणि 42. चला याचा मसावी काढू. किती येतो? या तिन्ही संख्येला कशात कोणत्या संख्येने भाग जातो? 7 ने. देऊ आपण 7 ने भाग. 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 7 सकम 42. आता या संख्येला भाग जातो का? नाही. म्हणजेच मसावी किती आला? 7. तर ऑप्शन मध्ये 7 कुठं आहे? इथं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. पहा, आणि आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करायचं असलं तर याचा लसावी काढायला लागेल. 22 33. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगितलं कारण आलं आहे. ऑप्शन मध्ये 7च्या व्यतिरिक्त कोणता मसावी दिसतो का वर? नाही ना. म्हणून मी ऑप्शन ठीक केलं. तरी तुमच्या माहितीसाठी काढून घेऊ आपण. पहा, याचा मसावी काढून घेऊ. या तिन्ही संख्येला 11 ने भाग जातो. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 11 पाचे 55. झाला. आता जातो का नाही? 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 11, 11 त्रिक 33 0, 330. पहा बरोबर. म्हणून जर आपलं उत्तर लवकर निघत असेल तर लगेच टिक करून पुढे चालायचं, टाइमपास करायचा नाही. तर नेहमी सेटनुसार आपण एक प्रश्न होमवर्क साठी देत असतो. तर हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देण्यात येत आहे.
याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.